अशीच रेसिपी अँड व्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। रेसिपी सोबत आपण व्लॉग देखील शेअर करणार आहोत। तर आज आपण जात आहोत सिल्वासाला। गुजरात जवळील सिल्वासा हे केंद्रशासित प्रदेश आहे। तर तिथे एक नक्षत्र गार्डन म्हणून फेमस आहे, खूप सुंदर असं गार्डन आहे। चला तर मग आपण ते गार्डन पाहायला जाऊया। आपण आता आलेलो आहोत नक्षत्र गार्डन मध्ये। नक्षत्र व्हॅन, दादरा अँड नगर हवेली, सिल्वासा। सिल्वासा हे वापी पासून 19 किलोमीटर अंतरावर आहे आणि जर वलसाड वरून येणार असतील तर वलसाड पासून 44 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं गार्डन आहे। हे गार्डन दमनगंगा नदीच्या काठावर वसलेलं आहे। खूप सुंदर असं गार्डन आहे। सर्व बाजूला खूप छान ग्रीनरी आहे। तसंच इथे एक लोटसचं तळ आहे, लोटस पॉन्ड। तर तिथे खूप कलरफुल असे लोटस आहेत आणि तिथे एक ब्रिज देखील तुम्ही पाहत आहात। ह्या ब्रिजवर एक भोजपुरी पिक्चरच्या गाण्याची शूटिंग झालेली आहे। तसंच साइडला लिलीचे देखील प्लांट्स आहेत। खूप सुंदर असं गार्डन आहे। मुलांना खेळण्यासाठी देखील छान असे सोय केलेली आहे। अगदी फॅमिली सोबत तुम्ही क्वालिटी टाइम छान स्पेंड करू शकतात, एवढं असं छान ते गार्डन आहे। आणि नंतर तिथे जे वॉच टॉवर आहे तर त्याच्या टॉप वरून आपल्याला पूर्ण गार्डनचा व्ह्यू पाहू शकतो आपण। तुम्ही पाहू शकतात वॉच टॉवर वरून आपल्याला अगदी छान असा व्ह्यू दिसतोय गार्डनचा। आणि तिथे स्वस्तिक देखील आहे। तुम्ही पाहू शकता तिथे स्वस्तिक काढलेला आहे आणि बाजूला प्लांट्स आहेत लावलेली। वॉच टॉवर वरून अगदी छान असा व्ह्यू दिसतोय आपल्याला गार्डनचा। खूप छान अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आणि ट्रीज आहेत। खूप सुंदर असं गार्डन आहे। याला नक्षत्र गार्डन यासाठी बोलतात कारण इथे जे 27 नक्षत्र आहेत तर त्या नक्षत्रानुसार इथे त्याची झाडं लावलेली आहेत। त्यात नवग्रह वन तुम्ही पाहू शकतात। नवग्रह वन इथे नवग्रहाप्रमाणे देखील झाडं लावलेली आहेत। खूप छान असं गार्डन आहे। जे 9 ग्रह आहेत तर त्या ग्रहानुसार इथे झाडं लावलेली आहेत आणि तिथे त्याचे नेम प्लेट देखील आहेत। तर त्यामुळे आपल्या लक्षात येतं की कुठल्या राशीनुसार कुठलं ते झाड आहे ते तिथे मेन्शन केलेलं आहे।
आणि नवग्रहाची देखील फक्त झाडं लावलेली नाहीत, तर त्याचं अगदी डिटेल असं त्यांनी माहिती दिलेली आहे. तुम्ही पाहू शकतात बोर्डवर अगदी छान असं लिहिलेलं आहे आणि डिटेल असं त्यांनी माहिती दिलेली आहे. अगदी छान असं गार्डन आहे की इथे नॉलेजही मिळेल आणि छान असं टाइम देखील स्पेंड होईल. अगदी सुंदर असं गार्डन आहे. अगदी छान असं वेल मेंटेन केलेलं आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी तर खूप सुंदर अशी जागा आहे. तसंच तिथे रोज गार्डन देखील आहे. गुलाबाची देखील भरपूर अशी झाडं लावलेली आहेत. खूप सुंदर असं गार्डन आहे. अगदी वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत, प्लांट्स आहेत. अगदी छान असं हे बॉटॅनिकल गार्डन इथे आहे. आणि जी 27 नक्षत्र आहेत तर त्यानुसार इथे झाडं लावलेली आहेत आणि त्याचं डिटेल अशी माहिती ह्या प्लेटवर लिहिलेली आहे. त्याचं बॉटॅनिकल नेम वगैरे असं सर्व डिटेल सांगितलेलं आहे. खूप सुंदर असं गार्डन आहे. हे गार्डन इथले मेडिसिनल जे हर्ब्स आहेत त्यासाठी फेमस आहे. नवग्रहानुसार देखील इथे झाडं लावलेली आहेत. त्याचप्रमाणे जे 27 नक्षत्र आहेत तर 27 नक्षत्राची 27 प्लांट्स देखील इथे आहेत. आणि अगदी छान असं गार्डन आहे. याला तुम्ही हर्बल गार्डन देखील बोलू शकतात. अगदी सुंदर असं गार्डन आहे. मस्तच वाटतंय. पाहायला देखील छान वाटत असेल तुम्हाला. फॅमिली सोबत टाइम स्पेंड करण्यासाठी अगदी छान अशी प्लेस आहे.
पण फक्त जेव्हा तुम्ही जाल तर त्यावेळेला इथे फूड आणि वॉटर कॅरी करण्याचा प्रयत्न करा। हे गार्डन सकाळी 6:30 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू असतं। अगदी छान मस्त गार्डन आहे, नक्कीच भेट द्या। आणि ट्यूसडेला म्हणजेच मंगळवारी हे गार्डन बंद असतं, पण इतर दिवशी 6:30 वाजेपासून सकाळी 6:30 पासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे गार्डन ओपन असतं। अगदी छान असं ॲस्ट्रो थीम गार्डन आहे, मस्तच आहे। उटीला जे बॉटॅनिकल गार्डन आहे तर त्याची प्रतिकृतीच आहे असं देखील आपण बोलू शकतो। इतकं सुंदर असं गार्डन आहे। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा। सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद। थँक्यू।